Namaskar, dear students. We have seen the lesson, the cope and the anthem. I think you have enjoyed the lesson. We have seen this lesson in 4 parts. The lesson is, the story is written by O. Henry. In this lesson, Sophie's state of condition and Sophie's attempts were described by O. Henry. तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे द कोप अँड द अँथेम हा लेसन एन्जॉय केलेला असेल. रीड द लेसन ॲट युअर होम. स्टे होम अँड स्टे सेफ. डोंट गो आउट ऑफ द होम. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी पोस्ट केल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. अँड फॉर बेनिफिट अदर स्टुडंट, दुसऱ्या मुलांचासुद्धा फायदा होण्यासाठी तुम्ही दररोज शेअर करा. आपल्या मित्रांनासुद्धा वर्ग 12वीचे हे व्हिडिओ कोर्स नवीन आलेला आहे, हे व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा की जेणेकरून दे विल आल्सो स्टडी, त्यांचासुद्धा अभ्यास चालू राहील. टुडे वी आर सीइंग ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी. It is given on our page 32. We are seeing now the activity given here. First activity is given. Discuss with your partner and find out the different ways in which Sophie tried to get arrested. The first one is given. Here you are told that write Sophie's attempt. सोफीचे प्रयत्न करायला सांगितले आहे. ही वॉन्टेड टू गो इन टू द जेल. हिज एम वॉज गोईंग टू जेल. त्याचं एम होतं की जेलमध्ये जाणे. ते जेलमध्ये जाण्यासाठी त्याने कोणकोणते प्रयत्न केले, यू आर टोल्ड हिअर टू राईट. फर्स्ट वन इज डन इन द टेक्स्ट बुक. फर्स्ट वन एक दिलेला आहे इथे. ट्राईड टू एंटायर द लक्झुरियस कॅफे. लक्झुरियस कॅफेमध्ये ही ट्राईड टू गो. देन ही विल ईट देअर द मलाड डक, वाईन वगैरे सगळं तो घेईल आणि देन द कॅफे ओनर विल गिव्ह हिम टू द पोलीस. अनदर ट्राईड ही हॅड डन. Sophie ate meal in the common restaurant and declared that he had no money to pay the bill. एका कॉमन रेस्टॉरंटमध्ये गेलेला होता अँड देअर ही टोल्ड आफ्टर इटिंग एव्हरीथिंग, सगळं त्याने खाल्लं आणि खाल्ल्यानंतर तो काय म्हणाला, ही हॅड नो मनी. बट धिस एफर्ट आल्सो इन व्हेन. टू वेटर्स केम देअर अँड थ्रू हिम ऑन द रोड but did not give him to the police. Sophie yelled like a drunken person and made noise on public places. Public placeवर तो ओरडला आणि that time also police didn't arrest him. Police told that they are given the permission of noising, making voice, and they will no harm to any other. This also his effort in vain. Sophie snatched the umbrella of the person and asked him to call the police. Sophie stole the umbrella. सोफीने स्नॅच करणे म्हणजे स्टोल केली फ्रॉम द cigar store and asked him to call the police, but he didn't also call the police. In this way his all effort in vain. इथे हे सगळे एफर्ट आपण सांगितलेले आहे. Another question is there. Describe the atmosphere when Sophie reached near the church. Church जवळ गेला at the end of the lesson. There he transformed himself. ते तिथलं ॲटमॉस्फिअर होतं, त्या सगळ्या ॲटमॉस्फिअरने तो चेंज झालेला होता. नाव ही डिसाइडेड टू बिकेम ए गुड पर्सन इन लाईफ.
A soft light glowed through the violet stained window. Soft light glowed झालेला होता through the violet stained window. First one is done in the textbook. Another thing was there. The moon was above, fully and radiant, creating brightness. This sentence is also in the textbook. Vehicles and pedestrians were few. Sparrows twittered sleepy in the eaves in the country churchyard. त्या चर्चयार्डमध्ये त्या एव्हेज म्हणजे रूफ ऑफ द चर्च जे रूफ होतं ट्रँग्युलर शेपचं, तर तिथे स्पॅरो ट्विटर करत होते. ऑर्गनिस्ट वॉज प्लेइंग स्वीट म्युझिक, आणि त्या ही वॉज प्लेइंग अँथम फॉर द सब्बाथसाठी ऑर्गनिस्ट प्लेइंग करत होता. तर हे सगळं वातावरण देअर ही सॉ इन द चर्च अँड इफेक्ट ऑल थिंग्स इफेक्टेड ऑन हिम. सगळ्या गोष्टीचा काय झाला, त्याच्यावर इफेक्ट झाला. नाऊ वी आर सीइंग द एक्झरसाइज ॲक्टिव्हिटीज गिवन ऑन पेज नंबर 33. Second activity, now we are going to see. Read the story and match the incident given in column A with the consequences given in column B. फर्स्ट याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आणि त्याचा परिणाम काय झाला हे आपल्याला फर्स्ट वैशाल आय एम गोइंग टू रीड. फर्स्ट कॉलम ए. सोफी ट्राय टू एंटायर ए केप. सोफीने एंटायर करण्याचा कॅफेमध्ये एंटायर करण्याचा प्रयत्न केला. व्हॉट हॅपन, त्याचा परिणाम काय झाला हे आपल्याला बीमध्ये दिलेलं आहे आणि ते फाइंड आउट करायचं. दुसरं, सोफी ब्रोक ए ग्लास विंडो. सोफीने ग्लास विंडो काय केलेलं आहे, ब्रोक केलेला आहे. त्याचा इफेक्ट काय झाला, त्याचा परिणाम काय झाला. टू वेटर पिच सोफी ऑन द कॉलस पेवमेंट. टू वेटरने त्याला थ्रीव केलं, फेकून दिलं. त्याचा कॉन्सिक्वेन्स काय झाला. सोफी हर्ड द अँथेम बिंग प्लेड इन द चर्च. सोफीने अँथेम लिसन केलं. त्याचा परिणाम काय झाला. कोप अरेस्ट सोफी फॉर हँगिंग अराउंड. कोपने काय केलं, ॲट द एंड ऑफ द स्टोरी कोप अरेस्ट हिम विदाउट रिझन. ही गेव द पनिशमेंट ऑल्सो. ही अनादर हिअर इज गिवन द कॉन्सिक्वेन्सेस. द कोप रॅन आफ्टर अनादर मॅन. कोप मीन्स पोलीस दुसऱ्या माणसाच्या मागे दौडले. सडनली ए वंडरफुल चेंज केम इन द हिज हार्ट. एकदम चेंज झाला. ड्रीम ऑफ टर्निंग अराउंड इन लाईफ वॉज शॅटर्ड. आणि त्याचं ड्रीम त्याने आता पाहिलेलं होतं, बिकेम ए सिम्पल पर्सन. आता टर्न व्हायचं, आपण एमफुल लाईफ लिव्ह करायची. इट वॉज फ्रस्ट्रेटेड, शॅटर्ड झालेलं होतं, म्हणजे भंगलं गेलं होतं. ही स्टूड अप स्लोली बीटिंग द डस्ट फ्रॉम हिज क्लॉथ. आणि तो आपली डस्ट बाजूला गेलो. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स ऑफ द हेड वेटर टर्न हिम अराउंड. स्ट्रॉंग अँड रेडी हँड त्याच्या आर्मवर ठेवल्याबरोबर तो टर्न झाला. हेड वेटर टर्न हिम अराउंड. सी हिअर इज गिवन द answer. Sophie tried to enter the cafe. Waiter turned. Sophie tried to enter a cafe. एंटायर करण्याचा प्रयत्न केला. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स ऑफ द हेड वेटर टर्न हिम. ज्याने फर्स्ट अटेम्प्ट इथं या लेसनमध्ये दिलं आहे, स्टोरीमध्ये दिलेला आहे. तर तो फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस वेटरने त्याला रिकग्नाईज केलं. टॅटर्ड त्याचा शूज होता, फाटलेला शूज होता. टॅटर्ड त्याचा तो टॅटर्ड ट्राउझर अँड ओल्ड शूज. त्यावरून त्याला ओळखलं काय, ही हॅड नो मनी, ही इज नॉट ए गुड पर्सन टू कम इन टू द कॅफे. म्हणून त्याने त्या हेड वेटरने त्याला काय केलेलं होतं, टर्न वापसी पाठवलं. सोफी ब्रोक ए ग्लास विंडो. कोप केम आफ्टर अनादर मॅन. कोप दुसऱ्याच माणसाच्या. कोप डिड नॉट अरेस्ट द सोफी. टू वेटर पिच सोफी ऑन द कॉलस पॉवमेंट. मग काय झालं, ही स्टूड अप स्लोली बीटिंग द डस्ट फ्रॉम हिज क्लॉथ. आणि रोडवर फेकल्यानंतर काय झालं, ही स्टूड अप उभा झाला आणि आपली डस्ट साफ केली. सोफी हर्ड द अँथेम बिंग प्लेड इन द चर्च. आणि त्याने अँथेम ऐकलं, सॉन्ग ऐकलं आणि काय झालं, सडनली वंडरफुल चेंज केम इन हिज हार्ट. त्याच्या हार्टमध्ये सडन चेंज झाला. ही डिसाइडेड टू बिकेम ए गुड पर्सन. कोप अरेस्ट सोफी फॉर हँगिंग अराउंड. सोफीला ॲट लास्ट ऑफ द स्टोरी
डिफरंट एंड इथे सांगितलेला आहे, वेगळा असा एंड सांगितलेला आहे. ड्रीम ऑफ टर्निंग अराउंड इन लाईफ वॉज शॅटर्ड. त्याचं ते बिकेमिंग ए गुड पर्सन हे त्याचं ड्रीम होतं. इट वॉज टोटली शॅटर्ड, इट वॉज फ्रस्ट्रेटेड, टोटली अनसक्सेसफुल झालेलं होतं. आता शेवटी 3 months त्याला पनिशमेंट वॉज गिवन टू हिम. गिव्ह another activity is given here. Give reason and complete the following. Sophie had confidence in himself because सोफीमध्ये कॉन्फिडन्स होता. कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला कॉन्फिडन्स दिसतो त्याच्यामध्ये? व्हाय ही हॅड ए कॉन्फिडन्स? द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबोव द टेबल वॉज नीट. आणि त्याला कॉन्फिडन्स होता की त्याच्या अबोव जे टेबलच्या वर आहे, नो वन विल सस्पेक्ट ऑन हिम, वेटर विल नॉट सस्पेक्ट ऑन मी, बिकॉज ही हॅड रो ए कोट अँड ही हॅड ए बो. सगळं नीट होतं. अँड ही हॅड ए कॉन्फिडन्स. ही वॉज शेवन, हिज कोट वॉज ट्रिम अँड ही हॅड नीट ब्लॅक बो. हिज अपिअरन्स वूड नॉट रेज एनी डाऊट इन द वेटर्स माइंड. सो सोफी हॅड ए कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. म्हणून त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स होता. अनादर सेंटेन्स इज गिवन हिअर. द हेड वेटर ऑफ द लक्झुरियस कॅफे डिड नॉट अलो सोफी टू एंटायर. लक्झुरियस कॅफेमध्ये त्याला एंटायर केलं नाही, प्रवेशच दिला नाही. व्हाय द हेड वेटर डिड नॉट अलो हिम टू एंटायर इन टू द कॅफे. व्हेन सोफी सेट फूट, सोफीने जसा पाय ठेवला, सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, द हेड वेटर आय फेल अपॉन हिज टॅटर ट्राउझर. फाटलेल्या ट्राउझरकडे गेलं लक्ष द्या. टॅटर ट्राउझर अँड डेकॅडंट शो, ओल्ड शोकडे गेलं. काय? अँड कॅफे वॉज व्हेरी कॉस्टली आणि इट वॉज ए व्हेरी फाईन. आणि असे लोक दे डिडंट गिव्ह, द पर्सन कांट पे द मनी. असे लोक पैसे चुकवू शकत नाही, ही रेकग्नाइज, आणि म्हणून त्याला परवानगी दिली नाही. द कोप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर ब्रेकिंग द ग्लास विंडो बिकॉज कोप केम देअर. तिथे कोप आला जेव्हा त्याने ब्रोक केली विंडो. तर अकॉर्डिंग टू द कोप, मेन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस, दे रॅन अवे फ्रॉम द प्लेस. का? अकॉर्डिंग टू द कोप, कोपला असं वाटलं का हू स्मॅश द विंडो, जो हे विंडो ब्रोक करेल तो कशाला इथे थांबेल. डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस, दे रॅन अवे फ्रॉम द प्लेस. म्हणून दे रॅन अवे. अनादर सेंटेन्स इज गिवन हिअर. त्याचं तुम्हाला रिझन लिहायला सांगितलेलं आहे. द कोप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर शाउटिंग अँड डान्सिंग बिकॉज. सोफीने ट्राईट केला की रोडवर डान्सिंग करू लागला, शाउटिंग करू लागला, परंतु पोलीस वॉज देअर, पोलीस तिथेच होता. डिडंट कॅच हिम, त्याला पकडलं नाही. ही कॉन्सिडर्ड सोफी ॲज द यंग बॉय कमिंग फ्रॉम द पार्टी ॲट द हार्टफोर्ड कॉलेज. हार्टफोर्ड कॉलेजमधला तो व्यक्ती आहे, बॉ स्टुडंट आहे. अँड द पोलीस डिपार्टमेंट हॅड गिवन द परमिशन टू देम येल करण्याची परवानगी दिली होती, असं त्याने कॉन्सिडर्ड केलं त्या पोलिसने. आणि म्हणून सोफी ॲज अ यंग बॉय कमिंग फ्रॉम द पार्टी ॲट द हार्टफोर्ड कॉलेज, द पोलीस हॅड द इन्स्ट्रक्शन टू निग्लेक्ट दिस यंग पर्सन. अशा यंग पर्सन व्हॉट दे विल मेक नॉईस, ते नॉईस करेल तर त्यांना काय करा, निग्लेक्ट करा, असं त्यांना ऑर्डर होता. सो पोलीस डिडंट अरेस्ट हिम. Another activity is there. Pick out the lines from the text which show that. तर आता तुम्हाला लाईन लिहायची आहे. काय याच्यावरून आपल्याला हे दिसून येईल. सोफी वॉन्ट्स टू एंटायर द कॅफे फॉर 2 reasons. सोफीला फर्स्ट ट्राय जो केलेला आहे या कॅफेमध्ये एंटायर होण्याचा, तर त्या कोणत्या 2 गोष्टीवरून दिसते ते 2 सेंटेन्स टेक्स्टबुकमधले लिहायला सांगितले आहे तुम्हाला इथे. सोफी वॉन्ट्स टू एंटायर द कॅफे फॉर 2 reasons. 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या लेसनमध्ये. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. यू हॅव टू टेक हिअर द सेंटेन्स फ्रॉम द टेक्स्टबुक. टेक्स्टबुकमधलीच घ्यायची आहे. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स होता. द मीट वूड लिव्ह हिम, त्याला मीट एन्जॉय करायचं होतं. मीट वूड लिव्ह हिम फील्ड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. फॉर दिस 2 reasons ही केम देअर. ही वॉन्टेड टू एंटायर इन टू द कॅफे.
सोफी वॉज अफ्रेड दॅट ही वोंट बी एबल टू एंटायर द प्रिझन. सोफीला वाटले का प्रिझनमध्ये त्याला भेटणारच नाही असं शो करणारे वाक्य. सोफी वॉज साईज विथ ए सडन फिअर. सोफीला साईज केलं, सोफीला धरून ठेवलं. सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरे. काही गोष्टी आहे की तो कधीच जाऊ शकणार. दिस सेंटेन्स शोज दॅट सोफी वॉज नॉट कॉट बाय द कोर्ट फॉर थ्रोविंग स्टोन्स ॲट द ग्लास. सोफीला कॅच केलं नाही. तर ते सेंटेन्स कोणते आहे? द पोलीस मॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी ॲज इवन ॲज ए क्ल्यू म्हणून सुद्धा त्याला घेतलं नाही. दे निग्लेक्टेड हिम. ही टोल्ड देम. त्यांनी त्याला सांगितलं का आय हॅव थ्रोन द स्टोन. मीच थ्रोन फेकला, परंतु पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी ॲज ए क्ल्यू. सोफी ॲक्च्युली डिड नॉट वॉन्ट द अम्ब्रेला. हे कोणत्या वाक्यावरून दिसते आपल्याला? ही हर्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू द एक्झॅकॅवेशन. त्याने फेकून दिले. तीच गोष्ट सांगते का डिड नॉट वॉन्ट द अम्ब्रेला. लिसनिंग टू द अँथेम सोफी रिमेंबर्ड हिज गुड ओल्ड डेज. त्याला ओल्ड डेज आठवले तिथे. प्रेझेंट डेज सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि पास्ट आल्सो डेज कम बिफोर हिज आय. त्याला आठवले, रिमेंबर्ड झाले. अँड द अँथेम दॅट ऑर्गेनिस्ट पेड सिमेंटेड सोफी टू द आयर्न फेन फॉर he had known it well in the days means past days when his life contained such things as mother, roses, ambition, friend, immaculate thoughts and color. Such type of things says that he remembered old days. त्याला old days आठवते. past life he remembered. There is another activity is given there. He would make a man himself again. The word man in the sentence means, manचं मिनिंग सांगायला सांगितले आहे तुम्हाला. He would make a man of again. The word man in the sentence means, man म्हणजे काय? A working person living a worthy and respectable life. Man म्हणजे he would make a man म्हणजे तो माणूस बनेल आता हे डिसाईड त्याने. सडन चेंज कम इन हिम. सडन चेंज आलेला होता. हे वर्किंग पर्सन, त्याला आता वर्किंग पर्सन बनायचं होतं. वर्किंग पर्सन लिव्हिंग वर्दी, लायकीची लाईफ, व्हॅल्युएबल लाईफ त्याला स्पेंड करायची होती. रिस्पेक्टेबल, त्याला समाजामध्ये काय भेटेल? सन्मान भेटेल, अशी त्याला लाईफ स्पेंड करायची होती. अनदर क्वेश्चन इज देअर. सोफीज अर्लिएस्ट लाईफ वॉज much different from his present life. Complete the table to show this contrast. Contrast means opposite. One is done for you. In the last part of the story, there is given Sophie's earlier life म्हणजे अगोदरचं जीवन कसं होतं आणि प्रेझेंट जीवन कसं होतं, असं 2 पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे. ते इथं आपल्याला राईट करायचं आहे. अर्लियर लाईफ कशी होती त्याची? कंटेन फ्रेंड्स अँड रोजेस. फ्रेंड्स होते त्याच्या जीवनामध्ये. ही लाईन इज गिवन इन द टेक्स्ट बुक. प्रेझेंट लाईफ कशी होती? अनवर्दी डिझायर्स. आणखी 2 थिंग्स यू आर टोल्ड टू राईट. लव ऑफ फॅमिली. त्याला आपल्या फॅमिलीबद्दल प्रेम होतं. लव ऑफ फॅमिली. ॲम्बिशन अँड गुड क्लॉथ. त्यावेळेला तो ॲम्बिशन होते. ही हॅड ए गुड क्लॉथ होते. आता कसं प्रेझेंट लाईफमध्ये डेड होप्स. ही हॅड नो होप. रेक फॅकल्टीज. बॅड फ्रेंड्स त्याच्याजवळ होते. टुडे प्रेझेंट लाईफमध्ये देअर इज गिवन द डिफरन्स ऑफ बोथ लाईफ. हिअर इज डिस्क्राईब बाय हो हेनरी. अनदर क्वेश्चन इज देअर. आफ्टर लिसनिंग टू द स्वीट अँड सोलमन ऑर्गन नोट सोफी डिसाइडेड टू. सोफीने 2 गोष्टी ठरवल्या. आफ्टर लिसनिंग टू द स्वीट सोलमन ऑर्गन नोट, जे अँथेम ऐकलं त्यानं, ऑर्गॅनिस्टने पे केलेलं होतं, तर ते ऐकून त्याला डिसाईड केलं. ब्रिंग बॅक हिज ओल्ड इगर ॲम्बिशन अँड परस्यू देम विदाऊट लॉसिंग कॉन्फिडन्स अँड डिटर्मिनेशन. त्याने त्याच्या ॲम्बिशन परत आणण्याचं ठरवलं होतं. ब्रिंग बॅक हिज ओल्ड इगर ॲम्बिशन अँड परस्यू देम
विदाऊट लॉसिंग कॉन्फिडन्स अँड डिटर्मिनेशन. ही ठरवलं. अनादर थिंग त्याने ठरवली होती, गो इन टू द नॉईस डाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. उद्याला टुमारो ही वुड गो इन द टाऊनमध्ये जाईल आणि तिथे वर्क फाइंड करेल. these two things he had decided. Write an incident in which you did something wrong and responded for it later. Give reason. Here is seventh question. Write an incident in which you did something wrong. तुम्ही कधीतरी रॉंग केलेलं होतं आणि त्याच्यासाठी मग काय केलं, रिपेंटेड केलेलं आहे. पश्चाताप करणे, रिपेंट करणे म्हणजे पश्चाताप करणे. इट लॅटर गिव्ह रिझन. आणि त्याच्यासाठी तुम्ही का वाईट कृत्य केलं होतं. इट इज अ पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. हा तुम्हाला विचारलेला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. तुमच्या जीवनामधील माहिती सांगायला सांगितलं आहे. राईट ॲन इन्सिडंट. तुमच्या सोपीच्या जीवनाशी काही संबंध नाही आहे. आता तुमच्या जीवनातला एक इन्सिडंट सांगायला सांगितलं आहे. राईट ॲन इन्सिडंट इन व्हिच यू डिड समथिंग रॉंग. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखाद्यादा रॉंग केलं आणि रिपेंटेड फॉर इट लॅटर. आणि त्याचा मग तुम्ही पश्चाताप केला. कशा प्रकारे केला, गिव्ह रिझन. आणि त्याचं रिझन, ते स्टोरी थोडक्यात 5-6 लाईनमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. वेन आय हॅव डिसाइडेड हिअर, आय हॅव एक्सप्लेन हिअर. मी स्वतः आता एक्सप्लेन केलेलं आहे. व्हेन आय वॉज 10 years old, आय हॅड कम इन ए बॅड कंपनी. मी एका बॅड कंपनीमध्ये आलेलो होतो. आय स्टोल मनी फ्रॉम माय फादर्स पॉकेट. माझ्या स्वतःच्या जीवनामधली सांगत आहे मी. सम डेज लॅटर द टीचर टॉट अस ए मॉरल स्टोरी. रिझन लिहित आहे मी की टीचरने मला काय केली, मॉरल स्टोरी सांगितली. आय अंडरस्टूड दॅट आय हॅड डन ए बिग मिस्टेक. मला त्यावेळेस आठवलं मग की आय हॅव डन ए बिग मिस्टेक ऑफ स्टिलिंग मनी फ्रॉम माय फादर्स पॉकेट. मिस्टेक. आय वेंट टू माय फादर अँड टोल्ड हिम ऑल अबाउट स्टिलिंग मनी. आणि त्यांना सांगितलं का वन डे आय हॅव स्टोलन ए मनी. ही स्कोल्डेड मी बट, ते माझ्यावर रागावले. ही स्कोल्डेड मी बट आय प्रॉमिस हिम दॅट आय वूड नेव्हर डू सच टाईप ऑफ मिस्टेक. आता मी अशी मिस्टेक्स करणार नाही, अशा प्रकारे आय प्रॉमिस देम. त्यांना प्रॉमिस दिलं. अँड ही सॅटिस्फाईड. माझे फादरसुद्धा सॅटिस्फाईड झाले आणि तेव्हापासून आय बिकेम ए गुड पर्सन. अशा प्रकारचं स्वतःच्या जीवनातला पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन इज आस्क इन युअर क्वेश्चन पेपर आल्सो. यू हॅव टू राईट सच क्वेश्चन्स आन्सर. हिअर वी हॅव सीन 2 questions. Today I stop here. Question number 3. In tomorrow's video we shall see. I hope you will enjoy the question answer. You practice, you write question answer in your book, in your notebook. आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब द चॅनल आणि शेअर माय व्हिडिओज टू युअर फ्रेंड. दे विल गेट अ बेनिफिट. त्यांना बेनिफिट भेटेल. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.